सकाळी खासदार प्रणिती शिंदे देखील इथे आलेले होते आणि त्यांनी अशी भीती व्यक्त केलेली आहे की भोंदू अशोक खरात जो आहे त्याचे सरकारमधले अनेकांशी संपर्क आहेत, त्यामुळे त्याचा एन्काउंटर होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे. काय उत्तर आहे? मला माहिती नाही त्यांना कशाची भीती वाटते, सातत्यानं वाटत राहते, हे त्यांना माझ्यापेक्षा अधिकच माहिती असेल. तो भोंदू अशोक खरात याच्या संदर्भातली सगळी माहिती ही कोणी तक्रार केली नव्हती. पोलिसांनी याची चौकशी केलेली आहे, पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी ह्या सगळ्या माहिती जमवलेली आहे. त्यामुळं शासनानं केलेल्या चौकशीवर मुळच भोंदू अशोक खरात पुढे आलेले आहेत. त्यामुळे आता विनाकारण या चौकशीच्या याच्यामध्ये राजकारण करणं मला वाटतं उचित नाही आणि एवढ्या सुसंस्कृत खासदारांनी तर असं करू नये असं माझं मत आहे. स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची आज वेळ आली आहे असं देखील त्या म्हणतायत. संविधान धोक्यात लोकशाहीची हत्या होते. त्यांचं म्हणणं आहे भारतामध्ये आता देशामध्ये 3 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होतं महिला विधेयकावर. 30 वर्षापूर्वी काँग्रेसनं हे विधेयक पारित केलं होतं. आता त्याच्यावर ते करतायत, पण हे विधेयक आणत असताना विरोधकाला विश्वासात घेतलं जात नाही आणि विशेष म्हणजे लोकशाहीची हत्या करण्यामध्ये भाजपा व्यस्त आहे. मला एक समजत नाही, जर काँग्रेसनं महिला विधेयक मंजूर केलं होतं तर मग आता नव्यानं मंजूर करण्याची आवश्यकता का भासते? ना मंजूर झालं ना त्याची अंमलबजावणी झाली. किमान महिला खासदार म्हणून तर मोदीजींचा आभार व्यक्त केले पाहिजे त्यांनी की मोदीजींनी महिलांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आपण बघतो सगळ्या बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्था